22 जानेवारीसाठी अयोध्यात जय्यत तयारी सुरू आहे। स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आणि याचं सौंदर्यीकरण केलं जात आहे। या रस्ता फैजाबादला जोडणारा किंवा हायवेला जोडणारा आहे। याला आपण म्हणतो कर्तव्य पथ। सूर्याचे स्तंभ इथं उभे केलेत आणि हे आहे लता चौक। स्वर्गीय लता मंगेशकर यांचं चौक आहे। लता चौक याला म्हणतो। त्यांच्या आदरांजली त्यांना वाहताना सरकारनं इथे अशा प्रकारे हे वाद्य इथं ठेवले आणि चारी बाजूला आपण जर पाहिलं तर रांगोळी काढली जाते, सौंदर्यीकरण होतंय, चांगले रस्ते दिले गेले आहेत, साफसफाई सुरू आहे आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी इथं आहेत। या अनेक गोष्टींना पाहण्यासाठी लोक इथं येत आहेत। जसं मी हे कर्तव्य पथ दाखवलं, उजव्या बाजूला जन्मभूमी पथ आहे, त्याचबरोबर राम भक्त पथ आहे आणि एक शक्तिपथ आहे। अशा या पथांच्या इथं हे सर्वजण येतात आणि एक कलाकृती इथं मला दिसली जी एक सिंग नावाच्या कलाकारानं इथं केली आहे। हे आहे वाळून तयार केलेलं रामाचं स्वरूप दाखवणारं हे आहे। ज्यावेळेस पाण्यातून राम सेतू बांधायचा होता तर सर्वप्रथम प्रभू श्री रामानं गिलेरी म्हणजे आपण स्क्विरल ज्याला म्हणतो त्यांची मदत घेतली होती। म्हणूनच इथं ते दगड त्याच्या हातात आहे। हा लोक इथं पाहायला आले, त्यांना विचारूया आप लोग कहाँ से, अयोध्या से ही हैं क्या? सर अम्बेडकर नगर से। मैं यहीं प्रॉपर अयोध्या का हूँ। जय श्री राम। तो आप जो सौंदर्यीकरण देख रहे हैं अब ये एक तरह से कलाकृति हो गई और भी कई सारी चीजें बनाई गई हैं, कैसा लगता है ये सब देख के अयोध्या वासी के नाते? ये बहुत अच्छा लगता है। हम लोगों को पहले कभी कल्पना नहीं की थी कि ऐसा कुछ अयोध्या में देखने को मिलेगा। हम लोग इससे 2 साल पहले देखा था अयोध्या कुछ और थी, आज कुछ और है। हम लोग आई थिंक वर्किंग हम लोग फोन पे में कर रहे हैं बहुत दिन से, लगभग 3 साल हो गया। इससे पहले करते थे लेकिन ऐसा कुछ हमने सोचा नहीं था कि ऐसा कुछ आने से पहले भी ये सब देखने का जो मन रहता है वो देख के आप लोग जाते हैं? देख के जाते हैं हम लोग। जी 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 जी। अच्छा, तो अभी यहाँ से आप ड्यूटी पे जाएंगे और क्या क्या बना है अयोध्या में, अलग क्या बना है? अयोध्या में सर उसकी रोड डेवलपमेंट्स अच्छी हुई हैं, बिल्डिंग्स अच्छी हुई हैं, फैसिलिटीज धीरे धीरे बढ़ रही हैं अयोध्या में और टूरिज्म बढ़ेगा अयोध्या में। तो इस वजह से हम लोग का भी जो हम लोग के स्पेशली योगदान है कि किसी को असुविधा ना हो कि ये कैश नहीं है, यूपीआई। अयोध्या में ट्रांसफर लिया है सर, हम लोग की ड्यूटी मनिकापुर में थी। अयोध्या आगे क्या कि यहाँ पे अब चीजें बढ़ेंगी? जी जी, अच्छा लग रहा है सर ड्यूटी करते हुए यहाँ। ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या प्रकारे अयोध्येमध्ये हे सौंदर्यीकरण सुरू आहे, अयोध्येत राहणारे लोक आहेत त्यांनाही हे सगळं पाहून एक वेगळा आनंद येतो आणि हे आनंद आहे, ही भक्ती आहे। याला धाम, अयोध्या धाम म्हणून आता सरकारनं घोषित केलंय। अनेक पर्यटक येतील, राम भक्त येतील आणि त्या राम भक्तांना, पर्यटकांना एक सुंदर अयोध्या पाहायला मिळेल यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।